नमस्कार मंडळी. हे बघा आता तोडवाली आले ते ऊस तोडायला. आता आता बघा तोडी चालू झाले त्या, पण आता पावसामुळे लेट झालं आहे आणि पाऊस पडतो इकडं सारखा, त्यामुळे ह्यासनी येऊन 5-6 दिवस होऊन गेले. ते दिवाळीच्या आधी आले ते, तरी पण त्यांचा आजच त्यासनी पहिल्यांदा फड भेटलाय बघा. एवढा हाल त्यांचं चाललंय काय बोलायचं काम नाही. पाऊस पडतोय आणि पावसात त्यासनी राहायला पण व्यवस्थित जागा नाही, कारण वावरात पाणी असल्यामुळे, चिखल असल्यामुळे त्यांचं राहण्याचं पण एवढं बेकार झालंय काय बोलायचं काम नाही. आणि लहान लहान मुलं किती हाल बघा की त्यांचं. लहान मुलासनी घेऊन त्या खोपटीत राहायचं, एवढ्या एवढ्या खोपीत राहायचं आणि ऊस तोडायला आजच सुरुवात झाली बघा. हे बघा आता फडातनं आमचं भाऊजी वाडं घेऊन आले ते बघा, कारण फडात वाडं घेतलं की त्यासनी 4 पैसे मिळते ते 4 पैसे मिळाले की त्याच्यावरच त्यांचं चाललेलं असतंय. संध्याकाळ 4 पैसे मिळाले की संध्याकाळचं काहीतरी आणि ह्याचं दुकानातून साहित्य त्याचं करायचं, खायचं. आणि येऊन इथं 5-6 दिवस होऊन गेले ते म्हटल्यावर त्यांचा पण खर्च काय थांबतोय का? ऊस तोड चालू असले तर 4 पैसे मिळते ते. आता त्यासनी तसं पैसे पण भेटत नाही ते असल्यावर, खूप असल्यावर. आणि तिकडं पण जास्त पाऊस असल्यामुळे त्यांचं पण तिकडं ते एवढं काम झालेलं नाही, त्यामुळे त्यांचं जरा हालच की. पाऊस काय 8-9 महिने झालं पाऊस चालूच आहे. ते गेल्यापासून तिकडं पाऊस चालूच आहे, त्यामुळे त्यासनी तिकडं कामसुद्धा काय नाही, म्हणून ते लवकर आले तिकडं. तरी लवकर येऊन पण त्यांचा काय उपयोग नाही. इथं पण तीच त्यांची परिस्थिती चालली आहे, कारण तिथं परिस्थिती तशीच इथं पण त्यांची परिस्थिती चालली आहे. तर बघा आता ही ऊस तोडायला 9-10 कोयती आहे ती. 9-10 कोयत्यातच बघा दुपारी त्यासनी चिठ्ठी मिळाल्या. रस्त्याकडं रान असल्यामुळे दुपारी त्यासनी चिठ्ठी मिळाली, तेव्हापासून 5 वाजेपासून त्यांनी कितीच्या काय ऊस तोडलाय बघा. तर ऊस तोडून एवढा ऊस तोडून झालाय, तरी पण एका वाहनाचा माल झालेला नाही त्यांचा. त्यामुळे ती जरा वेळेस नाराज आहे. ती म्हणते ती एका वाहनाचा माल झाला असता तरी बरं झालं असतं, वाहन भरून गेलं असतं. वाहन येऊन उभा राहिले ना त्यांच्या मागं वाहन येऊन उभा राहिले की त्यासनी असं वाहन गेलं तर बरं वाटतं, नाही तर मग ती म्हणते ती आम्हाला नाही बरं वाटत. ही बघा बाळ कवापासून रडतंय आईसाठी, पण आईला त्याच्या घ्यायला सुद्धा वेळ नाही. एवढं भराभरा ते काम करायला लागले ते. आणि हे बाहुड्या बघा, त्याला मराठी येते, बाकी त्या दुसऱ्या कुणाला मराठी येणार, दोघांनी जरा जरा मराठी येते. ती कर्नाटकातली टोळी असल्यामुळे ते सगळे कन्नाडीचं त्यांची भाषा बोलते, त्यामुळं त्याची मराठी काय जास्त येईना. आपण काय बोललेलं त्यासनी कळत नाही, आणि ती नुसतीच आपल्याकडं बघत बसते ती. ही हे बघा आमच्या शेजारचा आबा वाडं घ्यायला आलं होतं. वाडं घेतले ते, आता निघाले ती. तर मला म्हणते ती माझा व्हिडिओ करतेस का काय, म्हणून मी थांबलो या. तर ते मी म्हटलं थांबा तुमचा व्हिडिओ करते. तर आता म्हणते ते एवढा कोपरा झाला की नाही की मग आम्ही जाणार आहे, कारण वाहन भरणार नाही. हे बघा उभा कसं राहिले ते, व्हिडिओ कर म्हणते. म्हटलं करते थांबा जरा 2 मिनटं. तर ही बाळ कवापासून रडतं आहे आई घ्यासाठी, पण ती आईनं काय त्या बाळाला घेतलं नाही. शेवटी मीच म्हटलं ये इकडं मी खाऊ देते म्हटलं. बघा बरं रडायचं पण कमी आलं आहे. आणि त्या दोघी आले त्या इकडं बघा. आता तिला पण तिची मम्मी कावली ती, म्हणून ती पण इकडं आल्या तोंड पाडून. आता म्हणले एवढा आम्ही कोपरा करणार आहे, काढणार आहे आणि आम्ही जाणार आहे, कारण वाहन भरायला आम्ही उद्या सकाळीच येणार आहे इकडं, आणि उद्या सकाळी भरून मग जाणार आहे म्हणले ते. उद्या सकाळ भरणार आहे, मग उद्या सकाळ वाहन भरून जाईल त्यांचं. त्यामुळे त्यासनी आता गडबड झाली, आणि आबाळ आल्यामुळे पण त्यांची गडबड उठली. तर बघा की निरागत चेहरा कसा मुलीचा आहे बघा की. आणि हे बघा ऐकवल्यामुळं कशी नाराज झाल्या. आता मी बोलवल्यावर कशी हसते बघा. दोघी पण कशा किती छान हसते त्या बघा. तर माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून